नाशिक पुणे रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर नारायणगाव या जुन्या नियोजित मार्गानेच व्हावा यासाठी नाशिक रोड येथे झालेल्या सर्वपक्षीय महाबैठकीत भव्य जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। खासदार राजाभाऊ आजे यांनी भूसंपादनावर 317 कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही मार्ग बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। हा मार्ग विद्यार्थी, शेतकरी आणि औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा असल्याने जुन्याच मार्गाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे त्यांनी सांगितले। 20 जुलैपूर्वी रेल्वे प्रशासनासमोर भूमिका मांडण्यासाठी दिल्लीत बैठक घेण्याचेही ठरले। आमदार सरोज आहिरे यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले, तर आमदार सीमा हिरे यांनी हा प्रकल्प कमी खर्चात व कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले। बैठकीला विविध लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथील मार्केट यार्डमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आत्ता। आणि नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावी यासाठी सर्वांचंच जे मत आहे ते अधोरेखित झालेलं आहे। या बैठकीसाठी खास करून आदरणीय आमदार सीमाताई आणि आमदार सरोजताई या दोघी हजर होत्या आणि त्यांनीसुद्धा तेच मत मांडलं। सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नाशिक रोडचे, नाशिकचे जे उपस्थित होते त्या सर्वांचंच म्हणणं तेच आहे। आणि त्यासाठी काय करायचं हा विषय घेऊन आजची बैठक झाली। सर्वच लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की आपण दिल्लीला एकदा केंद्रीय मंत्र्यांशी भेटू। तर 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं आहे। 20च्या नंतर मी त्यांची मंत्री महोदयांची वेळ घेऊन हे सर्वच लोकप्रतिनिधी जर दिल्लीला आले तर आपलं मत काय आहे आणि जनमत काय आहे हे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल। ह्या सर्व रेल्वे लाईनला 50% राज्य सरकारचा निधी आहे आणि 50% केंद्र सरकारचा निधी आहे। त्यामुळे राज्य सरकारचाही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। दोन्ही सरकारांनी मिळून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकपासून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव या मार्गानेच व्हावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत। गरज पडली तर आंदोलन करू अशी सर्वांची भावना आहे। आम्ही सर्वजण बरोबर आहोत। लोकप्रतिनिधी, लोकांचं जे मत आहे तेच आमचं मत आहे। आपण सर्वजण मिळून हा मार्ग असाच व्हावा यासाठी प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।